मित्रांनो, आज दिनांक 7 डिसेंबर म्हणजे 7/12. आठवलं काही 7/12 या शब्दावरून? 7/12 हा शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी वापरत असतो आणि विशेषतः जेव्हा शेतजमिनीचा प्रश्न येतो. परंतु काय आहे 7/12 या शब्दामागचा इतिहास आणि नेमकं त्याला 7/12च का म्हणतात, 8/12 किंवा 9/12 का म्हटलं जात नाही? तर यामागची माहिती आपण यामध्ये घेऊया. तर मित्रांनो, यामागची आख्यायिका अशी आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी प्रत्येक गरिबांच्या दारात 12 फळझाडे लावली होती आणि त्यापैकी 7 झाडे ही गरिबांच्या मालकीची होती, तर 5 झाडे ही सरकारी होती. म्हणजेच जेणेकरून पुढे त्यांना फळे आल्यावर 7 फळझाडांची फळे ही गरिबांना मिळणार, तर 5 फळझाडांची फळे ही सरकारला देण्यात यावी, जेणेकरून ते दुसऱ्यांना वाटता येतील. आणि पुढे या फळझाडांच्या नोंदीसाठी स्वतंत्र दफ्तर निर्माण करण्यात आले आणि या फळझाडांच्या नोंदीच्या उतार्याला 7/12 म्हणले जाऊ लागले. परंतु महसूल विभागातील कायदेतज्ञ असे सांगतात की महाराष्ट्र जमीन अधिनियम कायदा 1966च्या खंड 4 नुसार तलाठी दप्तरात 1 ते 21 असे नमुने तयार करण्यात आले. त्यामध्ये 7 आणि 12 नंबरचा नमुना हा जमिनीशी निगडीत असल्यामुळे त्याला एकत्रित करून 7/12 असे म्हटले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.